तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये आला, आता मे महिन्याचा कधी मिळेल? पण टेन्शन घ्यायचं कारण नाही. लोकसत्तामध्ये सांगितलं आहे की मे महिन्याच्या हप्त्याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मागील हप्त्यांच्या वितरणाच्या वेळापत्रकावरून अंदाज घेतल्यास मे महिन्याचा हप्ता मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 31 मेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच मेचा हप्ताही मिळून जाईल. ही एवढीच बातमी ऐकून लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण मी यापुढे त्यापेक्षाही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ती आहे महिलांनी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांचे योग्य नियोजन करून स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं. 1500 रुपये ऐकायला कमी वाटतात, पण योग्य पद्धतीने वापरले तर हे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. आणि त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या मनाची तयारी करणे गरजेचे आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की हे पैसे तुमच्या कुटुंबासाठी नाही, तर तुमच्या भविष्याच्या पायभरणीसाठी आहेत. बाहेर कुणी मदत करेल याची वाट न पाहता स्वतःच काहीतरी सुरू करा. आता मी तुम्हाला 1500 रुपयांचा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन देते. पहिला मार्ग आहे स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्ही 500 ते 700 रुपये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला जर तुमचं भविष्य सुधारायचं असेल तर कोणती तरी एक स्किल शिकावी लागेल. त्यासाठी तुम्ही Udemy किंवा YouTube वरून डिजिटल मार्केटिंगचे, कॅनव्हा डिझायनिंग, टायपिंग, MS एक्सेल यापैकी एखादा कोर्स घ्या किंवा मोबाईल फोटोग्राफी आणि इंस्टाग्राम रील्स एडिटिंग शिकू शकता. दुसरा मार्ग आहे स्मॉल बिझनेस आयडियाज. तुम्ही घर बसल्या उरलेल्या पैशात होममेड प्रोडक्ट्स जसे फरसाण, पापड, चटणी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करू शकता आणि बनवलेले प्रोडक्ट्स लोकल मार्केट किंवा व्हॉट्सअपवर विक्री करू शकता. तुम्ही रिसेलिंग बिझनेस सुद्धा करू शकता. मिशो, ग्लोरोड, शॉप 101 यासारख्या ॲप्स वरून सामान रिसेल करा. यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही डिजिटल सर्व्हिस सुद्धा सुरू करू शकता. फायवर किंवा फ्रीलान्सरवर ऑनलाईन सर्व्हिसेस द्या, जसे की टायपिंग, कॅनव्हा डिझायनिंग, व्हॉइस ओव्हर किंवा ट्रान्सलेशन. तुम्ही आपल्या कामाचं इंस्टाग्राम किंवा YouTube वापरून ब्रँडिंग सुद्धा करू शकता. त्यासाठी आपल्या कामाचा छोटा व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओला इंस्टाग्राम किंवा फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पोस्ट करा. या आपल्या छोट्या बिझनेसला एक नाव द्या, कारण सोशल मीडिया हा फुकट मार्केटिंगसाठी एकदम चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमचं 1500 रुपयांपैकी 200 ते 300 रुपयांची बचतही करू शकता. त्यामुळे तुमचा इमर्जन्सी फंड पण निर्माण होईल आणि तुमची कमाई सुरू झाल्यावर त्यातला थोडा हिस्सा पुन्हा व्यवसायात गुंतवा आणि आपला व्यवसाय मोठा करत चला. ललिता पाटील यांनी घरातून डबे बनवून देण्यास सुरुवात केली होती. आज त्या कोटींची कमाई करत आहेत. तुमच्याही 1500 रुपयांतून छोटीशी सुरुवात होऊ शकते. तर मैत्रिणींनो, सरकारने दिलेली मदत म्हणजे तुमच्या पंखांना बळ देण्याची एक संधी आहे. तुम्ही तुमच्या आता येणाऱ्या 1500 रुपयांचं काय करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन पैसे कमवायच्या टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. आणि लक्षात ठेवा, कमाईच्या संधी तुमच्या भोवतीच आहेत. फक्त डोळे उघडे ठेवा आणि पावले पुढे टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.